मासिक पाळीमध्ये खूप जास्त रक्तस्राव होत असेल तर तो साधा त्रास नसून शरीरावर हळूहळू पण गंभीर परिणाम करू शकतो. पहिलं महत्त्वाचं म्हणजे रक्ताची कमतरता निर्माण होते आणि हा सर्वात मोठा आणि सर्वसामान्य असा परिणाम आहे. याचं लक्षण म्हणजे आपल्याला सतत थकवा जाणवतो, कमजोरी जाणवते, चक्कर येते, डोकं हलकं वाटतं, श्वास घ्यायला त्रास होतो, हृदय खूप धडधडतं. त्याचप्रमाणे चेहरा, ओठ, नख आपले पांढरे पडतात. शरीरात हिमोग्लोबिन कमी झालं की मेंदू, हृदय आणि इतर अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्याचप्रमाणे आपल्या मेंदूवरतीही परिणाम होतो, जसं की लक्ष न लागणं, विसरभोळेपणा, चिडचिड, नैराश्य, सतत झोप येणं. मेंदूला कमी ऑक्सिजन मिळाल्यामुळे हे त्रास होतात. त्याचप्रमाणे आपल्या हृदयावरती पण त्याचा खूप खोलवर असा परिणाम होतो. जसं की जास्त रक्तस्रावामुळे हृदयाला जास्त मेहनत घ्यावी लागते, BP कमी होऊ शकतो आणि आपण जर दीर्घकाळ दुर्लक्ष केलं तर हृदय मोठं होणं धोका ठरतं. त्याचप्रमाणे शरीर खूप कमजोर होतं आणि आपल्याला साधं चालतानाही खूप दम लागतो. अंगदुखी जाणवते, सांधेदुखी जाणवते, वारंवार आजारी पडणं, शरीरातील लोह, जीवनसत्व B12, फॉलिक ॲसिड कमी होतं, झोपेचा त्रास होतो, जसं की झोप न लागणं, रात्री वारंवार जाग येणं, सकाळी उठल्यावर थकवा जाणवणं यासारख्या समस्या निर्माण होतात. केस, त्वचा आणि सौंदर्यावरतीही परिणाम होतो, जसं की केस गळतात, त्वचा निस्तेज होते, कोरडी होते, डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात, नखं तुटतात. मानसिक परिणाम होतो, जसं की सतत चिडचिड जाणवते, आत्मविश्वास कमी होतो, चिंता, भीती, नैराश्य वाढतं, हार्मोन्स असंतुलित होतात, रक्ताची कमतरता निर्माण होते. त्याचप्रमाणे गर्भधारणेवरतीही परिणाम होतात, जसं की गर्भधारणा होण्यास अडचण निर्माण होते, गर्भ टिकण्याचा धोका निर्माण होतो, आतल्या गंभीर आजारांचे संकेत जाणवतात, जसं की जास्त रक्तस्राव झाले की गर्भाशयामध्ये गाठी तयार होतात, अंडाशयातील शिस्ट, हार्मोन्स असंतुलन होतात, थायरॉईड होऊ शकतो, गर्भाशयाचा कॅन्सर होऊ शकतो. आणि ही लक्षणे दिसत असतील तर मात्र तुम्ही नक्कीच डॉक्टरांकडे जाऊ शकता. जसं की 7 दिवसांपेक्षा जास्त पाळी, 1 ते 2 तासातच पॅड भिजलेलं असणं, बदलावं लागणं, मोठे रक्ताचे गोळे पडणं, चक्कर येणं, बेशुद्ध पडणं. तेव्हा मासिक पाळीमध्ये जास्त रक्तस्राव होत असेल तर शरीराचा हळूहळू होणारा त्रास वाढतो आणि वेळीच लक्ष दिलं तर ॲनिमिया टाळता येतो, गर्भाशय सुरक्षित राहतं आणि शरीर पुन्हा मजबूत बनतं. तेव्हा होणाऱ्या रक्तस्रावाकडे दुर्लक्ष न करता वेळीच लक्ष द्या आणि योग्य ते उपचार करा. आणि दैनंदिन जीवनशैलीमध्ये तुम्ही व्यायाम, योग्य आहार आणि पुरेशी झोप घेतली तर आपल्या शरीराच्या सगळ्याच समस्या दूर होतात. फक्त जीवनशैलीमध्ये थोडेसे बदल करणं खूप गरजेचं आहे.